नमस्कार, मी सुयश टिळक आणि महा MTB वाईल्ड लाईफ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन सिरीज ज्याचं नाव आहे गोष्ट अभयारण्यांची. आणि या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला सांगतोय माहिती ती नांदूर माधवेश्वर इथल्या वन्यजीव अभयारण्याबद्दल. आणि आज आपण जाणून घेऊया तिथल्या एका विशिष्ट पक्ष्याबद्दल ज्याचं नाव आहे मोठी लालसरी. बदकांमधील पोचड ही प्रजात ओळखली जाते डायव्हिंग डक म्हणून. आणि या पोचाडमधलीच एक प्रजाती आपल्याला बघायला मिळते ती नांदूर माधवेश्वरवरल्या अभयारण्यामध्ये, ज्याचं नाव आहे मोठी लालसरी अर्थात रेड क्रेस्टेड पोचाड. महाराष्ट्रात पोचाडच्या 4 प्रजाती आढळतात. या सगळ्या हिवाळी स्थलांतरी आहेत. यामधीलच एक प्रजात म्हणजे रेड क्रेस्टेड पोचाड अर्थात मोठी लालसरी. मध्य आशिया आणि मंगोलियामधून बदकाची ही प्रजात महाराष्ट्रात येते. यांच्या संख्येचे प्रमाण थापट्या बदकांप्रमाणे मोठे नसते. तुलनेत कमी संख्येत हे बदक राज्यात स्थलांतर करून येतात. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात प्रामुख्याने आढळतात. या बदकांना गोंदिया, भंडारा जिल्ह्यात शेंद्र्या, शेंदूरबाड्डा आणि भवर असं म्हणतात. मोठी तळी आणि धरणांमध्ये ही प्रजात प्रामुख्याने अधिवास करते. कारण डायव्हिंग डक असल्याने तिला पोहण्यासाठी आणि पाण्यात बुडण्यासाठी खोल पाण्याची गरज असते. यामधील नर आणि मादी वेगवेगळे दिसतात. नराचे डोके चौकोनाकृती असून ते पिवळसर नारंगी असते. चोच लाल, गळा व छाती काळी, वरील बाजू तपकिरी काळपट आणि पोटाची बाहेरील बाजू पांढरी असते. मादी फिक्कट तपकिरी असून डोक्यावर गडद तपकिरी मुकुट असतो. हे बदक पानं वनस्पतींचे मुळं खातात, कवचधारी जीव खातात, जलकीटकही खातात. या रेड क्रेस्टेड पोचाड्स बाबतीत अजून माहिती मिळवण्यासाठी आपल्याबरोबर आहे तिथले निसर्ग मार्गदर्शक म्हणजेच नेचर्स गाईड. सर, काय सांगाल? माझं नाव गणेश वाघ. नांदूर माधवेश्वर या ठिकाणी सेंट्रल आशिया, सदर्न युरोप या भागातून बदकांच्या प्रजातीपैकी अतिशय सुंदर आणि डौलदार असा रेड क्रेस्टेड पोचाड म्हणजे मोठी लालसरी असा बदक हा ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या वेळेस आपल्याकडे दाखल होतो आणि तो मार्चपर्यंत आपल्याकडं असतो. तर अतिशय सुंदर असा हा पक्षी असून त्याला चोच ही त्याची ऑरेंज आणि रेड असते आणि बघण्यासाठी तो खूपच आकर्षक असतो. नमस्कार, आत्तापर्यंत तुम्ही नांदूर माधवेश्वर अभयारण्याबद्दलची सगळी माहिती ऐकली. इथे येणाऱ्या प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी जाणून घेतलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्यासाठी इथे काय आहे, म्हणजे तुमच्यासाठी काही सुखसुविधा आहेत की नाही, इथे पोचायचं कसं, हे नक्की नाशिकपासून किती अंतरावर आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याबरोबर या अभयारण्याची संपूर्ण टीम आत्ता इथे हजर आहे. आणि मी RFO सरांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी काय काय सुविधा आहेत ते पण सांगा. धन्यवाद सर. नांदूर माधवेश्वर अभयारण्य जे आहे ते नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात वसलेलं आहे. नाशिकपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य असून या अभयारण्यामध्ये चापळगाव संकुल आणि खानगाव निसर्ग पर्यटन संकुल अशी 2 संकुलं आहेत. ज्यात पक्षी निरीक्षणासाठी आपल्याला चापळगाव संकुल येथे यायचं आहे. आपण गुगल मॅपद्वारे नांदूर माधवेश्वर वाईल्ड लाईफ सेंच्युरी असं सर्च केल्यानंतर आपल्याला इथलं लोकेशन येणार आहे. चापळगाव संकुल येथे 5 इको हट्स राहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्थानिक आणि गावरान जेवणाचा आस्वादसुद्धा तुम्हाला इथं घेता येणार आहे. त्याचबरोबर खानगाव थडी जे संकुल आहे तिथे सुद्धा 2 सूटचं आपलं एक छोटेखानी विश्रामगृह आहे आणि डॉर्मेंटरीसुद्धा आहेत. तर विद्यार्थी, पक्षी निरीक्षक, पर्यटक यांनी जरूर नांदूर माधवेश्वर अभयारण्याला भेट द्यायची आहे. आमची सर्व नांदूर माधवेश्वर अभयारण्याची टीम, आमचे मार्गदर्शक उपवनसंरक्षक श्री कृष्ण भवर सर, सहाय्यक वनसंरक्षक श्री हेमंत उबाळे सर, मी आणि आमची सगळी टीम तुमचं सर्वांचं स्वागत करण्यासाठी आतुर आहोत. माझे वनरक्षक कैलासदादा सदगीर, त्याचबरोबर गोरख पाटील आणि आमचे सर्व निसर्ग मार्गदर्शक आणि वनमजूर आपल्या स्वागतासाठी तयार आहोत. तर जरूर एकदा नांदूर माधवेश्वर अभयारण्याला भेट द्या आणि इथल्या पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्या. धन्यवाद. तर नांदूर माधवेश्वरची संपूर्ण टीम तुमच्या स्वागतासाठी इथे सज्ज आहे. त्यामुळे अजिबात चुकवू नका ही जागा आणि या जागेला नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव कसा होता तो आम्हाला कळवा. आणि या सिरीजबद्दल म्हणजे ही गोष्ट अभयारण्यांची जी सिरीज आम्ही सुरू केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि बघत राहा महा MTB वाईल्ड लाईफ.